ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला आता वेग येताना दिसतोय। संजय राऊत शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। 20 मिनिटांपासून शिवतीर्थावर चर्चा सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला उधाण आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढणार आहेत। युतीची अधिकृत घोषणा येत्या आठवड्यात होऊ शकते असं राऊत म्हणतात। 6 प्रमुख पालिकेत ठाकरे बंधू एकत्र लढणार असं देखील राऊतांनी स्पष्टच केलंय। पण ठाकरे बंधूंना हा प्रश्न का विचारता? आम्ही बघू ना। मी ज्या अर्थी तुमच्यासमोर बोलतोय की माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढतायत। महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शहाच्या पायावर डोकं ठेवावं लागलं की आमची युती करा, आमची युती करा, बाबा लगीन बाबा लगीन। बरं का? तसं आहे ते। माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढतो आहोत। बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील। पण ही लढाई 29 महानगरपालिकांपेक्षा ही लढाई मुंबईची। येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही। चांगलं समीकरण आहे। लोकाला कळतं असे समीकरण का तयार होतात? जेव्हा जनाधार संपतो, जेव्हा तुमचा आधार संपतो, तेव्हा असे समीकरण तयार होतात। असं आहे। त्यांना एकत्र यायला काही मनाई नाही आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे। पण विजन काय? 45 वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा। देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेला यावं लागलं। मुंबईचा संपूर्ण विकास, मुंबईची आज बघा, जगातला कुठलाही व्यक्ती होता, तुम्ही जाऊन बघा मुंबईला। आमचा दावा पक्का आहे की 2029, 2035 आणि 2047च्या विकसित मुंबईचा जो प्लान माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे, या प्लानचा विचार जर केला तर मुंबई ही जगातलं सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शहर झाल्याशिवाय राहणार नाही। असाच योजना देवेंद्र फडणवीसजींनी केली आहे। पुणे महापालिकेच्या तारखा जाहीर आहेत। मनसे आणि ठाकरेंची शिवसेना कामाला लागली आहे। दोनही पक्ष एकत्र येत पुन्हा बैठका घेणार आहेत। उद्या आणि परवा मनसे आणि ठाकरे सेनेची बैठक होतीये। काँग्रेस एकत्र लढेल असं वाटत नाही, संजय राऊत म्हणतात। बिहार निवडणुकीच्या निकालानं काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावलाय असं म्हणत राऊतांनी टोला हाणलाय। काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही। मी मला मागे म्हणालो की बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे, ते मागे म्हणालो। खरं म्हणजे त्याने आमच्याबरोबर मुंबईच्या या लढाईत असायला पाहिजे होतं, ही आमची भूमिका आहे। आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललो, पण त्यांनी ती बाब स्थानिक पातळीवर सोडलेली आहे। नेहमीप्रमाणे ही बाब त्यांनी स्थानिक पातळीवर सोडलेली आहे आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आव्हान कायम असेल की तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका कोणी ह्या मुंबईच्या लढाईमध्ये घेऊ नये। लोक हे विसरणार नाहीत। भविष्यात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत, हे लक्षात घ्या। त्यांना सर्वांना शुभेच्छा आहे। त्यांना वेगळं लढण्याच्या शुभेच्छा आहे, यांना एकत्र येण्याच्या शुभेच्छा आहे। अजून ते 20-22 पक्ष आले होते, मागे हातवर केले होते एकामेकांनी, त्यांना घेऊन या सर्वांना। ममता बॅनर्जी तिकडे कोणते आले होते मला माहिती नाही, पण ते जरा ते सर्वांनी आलं पाहिजे। आम्ही 51% लढाईची तयारी केली आहे। 51% मतं आम्हाला मिळतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।